पुण्यातील हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार हे कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात आणि छळ करतात असा आरोप करत पुण्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। या विरोधात अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांच्या वर्तणुकीत फरक पडला नसल्याचा कर्मचाऱ्यांनी आरोप केलाय। तहसीलदार कुंभार यांची तात्काळ बदली करावी अशी महसूल कर्मचाऱ्यांची मागणी आहे। अन्यथा लेखणी बंद आणि सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर तहसीलदार दगडू कुंभार यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिलाय। वरिष्ठांशी चर्चा करून मग आपण प्रतिक्रिया देऊ असं ते म्हणाले। मीटिंगला आज बोलवलं की कधीही कर्मचाऱ्यांना बसा म्हणून म्हणत नाहीत, ते 2-2 तास उभं करून ठेवतात आणि बोलतात। त्या दिवशी तर आम्हाला आतमध्ये बोलवून पुण्याची लोक कशी वाईट आहेत, म्हणजे पुण्यामध्ये येऊन माझ्या मुलींचं सुद्धा वागणं बिघडलं, त्या सुद्धा उलट बोलायला लागल्या आणि पुण्यामधली लोकही अशीच आहेत, त्यांना कितीही काही सांगितलं त्यांच्या कामामध्ये फरक पडणार नाही अशा ह्याच्यावरती त्यांनी आम्हाला अर्धा तास जवळजवळ लेक्चर दिलं। तहसीलदार हवेलीचे ज्या दिवसापासून रुजू झाले त्या दिवसापासून इतका प्रचंड प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांना त्रास आहे, म्हणजे इतका पिचलाय कर्मचारी इथं। मग आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असे कधीच घटना घडलेली नाही की तहसीलदारच्या विरोधात कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागते। म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतात की जे सेवानिवृत्तीला 2-2, 3-3 महिने 4 महिने राहिलेत, अशांना मुस्काड फोडावं, तुझं मुस्काड फोडील, लाज वाटते का तुला, तू शिपायाच्या लायकीचा नाही, म्हणजे हे कुठेतरी चुकतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।